नेमबाज स्वप्नील कुसाळेला राज्य शासनाकडून 1 कोटींचं बक्षीस जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक। स्वप्नीलच्या कुटुंबियांना फोनवरून दिल्या शुभेच्छा। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला मुंबई आणि ठाण्याशी जोडणाऱ्या घोडबंदर रोडवर खड्ड्यांचं साम्राज्य। जुने खड्डे बुजवत नाही तोवर नव्या खड्ड्यांचं संकट। मुंबईतला 112 वर्ष जुना ब्रिटिशकालीन सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद। आजपासून पुलाच्या पाडकामालाही सुरुवात। नव्या पुलासाठी आणखी 2 वर्ष प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता। नवी मुंबईत महायुतीतले वाद चव्हाट्यावर। शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंचं भाजप नेते गणेश नाईकांविरोधात आमरण उपोषण। खासदार नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना हायकोर्टाची नोटीस। नरेश म्हस्केंची खासदारकी रद्द करण्यासाठी ठाकरे गटाचे राजन विचारे हायकोर्टात। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला। संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर गाडीवर हल्ला। दोघांविरोधात गुन्हा दाखल। हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।